नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपण जर आपल्या गोठ्यावरती बिटल शेळी पालन करत असाल आणि आपल्याला जर आपल्या बिटल शेळ्यांमध्ये, त्यांच्या पाठींमध्ये, बोकडांमध्ये वजनाची वाढ जर चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर आपण त्यांच्या आहारामध्ये कुठले बदल करायला पाहिजे, आपण त्यांना कशा पद्धतीने आहार द्यायला पाहिजे, त्यासोबतच त्यांच्या आहारामध्ये आपण कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ ही अगदी जलद गतीने करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळेल. तर या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मुळातच बिटल शेळी पालनामध्ये त्यांची पाट असेल किंवा बोकड असेल तर त्यांच्या वजनाची वाढ ही अत्यंत इतर जे काही ब्रीड आहेत तर त्यांच्या तुलनेमध्ये फास्ट होताना आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु आज आपण त्यांच्या आहारामध्ये असे काही बदल करणार आहोत की आपल्याला त्या ठिकाणी अजूनही खूप चांगले रिझल्ट त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, यामध्ये आपण पहिली जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे ज्यावेळेस आपली शेळी गाभण असेल तर तेव्हापासूनच आपण होणारे जे काही पाट असेल किंवा बोकड असेल तर त्यांच्या वजन वाढीची सुरुवात ही तेव्हापासूनच करायची आहे. यामध्ये मित्रांनो, आपण आपली शेळी ज्यावेळेस 3.5 ते 4 महिन्याची गाभण असेल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या औषधाने आपल्या या शेळीचे जंत निर्मूलन करून घ्यायचे आहे. मित्रांनो, गाभण पशूंमध्ये आपण ज्यावेळेस या औषधाचा वापर जंत निर्मूलनासाठी करतो तर त्या ठिकाणी आपल्या शेळीच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे आपल्या गर्भाचा जो काही विकास आहे तर तो चांगला होतो. गर्भाला आवश्यक जे काही घटक आहेत तर ते त्या ठिकाणी मिळतात. गर्भाची वाढ चांगली होते. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आपल्या या गाभण शेळीमध्ये लिक्विड शार्कोफेरॉल असेल किंवा प्लाझ्मा फेरॉल असेल तर याचा वापर कमीत कमी 10 ते 15 दिवस 15 ते 20 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे त्या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो, या हिमॅटॉनिक लिक्विडमुळे आपल्या या शेळ्यांमध्ये त्यांच्या गर्भाला आवश्यक घटक देण्यासाठी फायदा होतो. आपल्या गाभण शेळीची शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी फायदा होतो. त्यांना ऊर्जा देण्यासाठी फायदा होतो आणि सोबतच त्यांच्यामध्ये जर गर्भपाताच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या देखील कमी करण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण सर्वात पहिली जी उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे गाभण आपली शेळी असतानाच पहिले जंत निर्मूलन करा आणि त्यानंतर तिला हेमॅटॉनिक कमीत कमी 10 ते 15 दिवस वापरा. मित्रांनो, दुसरी जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपल्या शेळी व्यायल्यानंतर लगेच तिला होणारे जे काही पाट असेल किंवा बोकड असेल तर त्यांना 1 तासाच्या आतमध्ये जो काही चीक आहे शेळीचा तर तो त्या ठिकाणी पाजायचा आहे. तो देखील वजनाच्या 10% त्या ठिकाणी पाजायचा आहे. मित्रांनो, या चिकामध्ये अतिशय चांगले घटक त्या ठिकाणी असतात. यामध्ये आपल्याला इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात आणि ग्रोथ फॅक्टर्स असतात. मित्रांनो, या चिकामध्ये असणारे जे काही इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत तर ते आपण ज्यावेळेस आपल्या त्या बोकडांना किंवा पाठीला पाजतो तर त्या ठिकाणी आपल्या पाठींची किंवा बोकडांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढते. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना होणारे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. सोबतच यामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स दिलेले असतात, जे आपले जे काही रेग्युलर दूध आहे तर त्याच्यापेक्षा जवळपास 144 पट त्या ठिकाणी जास्त असतात आणि त्यासोबतच यामध्ये असे काही ग्रोथ फॅक्टर्स असतात की जे आपल्या या लहान पिल्लांची वाढ जलद गतीने करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदेशीर होतात. त्यामुळे पहिले 3 ते 5 दिवस आपण या जे काही शेळीचा चीक असेल तर तो आपण आपल्या या बोकडांना किंवा पाठींना त्या ठिकाणी पाजायचा आहे. तो देखील चांगल्या प्रमाणामध्ये पाजायचा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या या बोकडांमध्ये किंवा पाठींमध्ये त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या शेळीच्या पिल्लांना हा चीक पाजतो तर त्या ठिकाणी आपल्या शेळीच्या पिल्लांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदा होतो. त्यांच्यामध्ये वारंवार होणारे आजार जे आहेत तर ते टाळण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या हाडांची वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होतो. तर यामुळे आपण हा चीक पाजणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दुसरी जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे जर आपल्या शेळीला दुधाची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पिल्लांचे वय ज्यावेळेस 5 दिवसाचे असेल तर त्या ठिकाणी आपण दुधासोबत त्यांना मार्केटमध्ये जे काही मल्टीव्हिटॅमिनचे टॉनिक येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. यामध्ये A to Z सारखे सिरप असेल किंवा बोविग्रो ESG सारखे सिरप असेल तर त्याचा वापर पहिल्या महिन्यामध्ये जर त्यांना दुधाची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो. मित्रांनो, या टॉनिक्समध्ये आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, त्यासोबत अमायनो ॲसिड्स असतात, प्रोटीन्स असतात. तर यांच्यामुळे आपल्या या बोकडांमध्ये सुरुवातीला जर त्यांना हे सर्व घटक मिळाले तर त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी फायदा होत असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्या शेळींमध्ये त्यांचे दुधाचे प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणी आपण या मल्टीव्हिटॅमिन्स टॉनिकचा सुद्धा आपल्या
बोकडांच्या आहारामध्ये, पाठींच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, तिसरी जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण आपल्या बोकडांमध्ये किंवा पाठींमध्ये त्यांचे जंत निर्मूलन हे वेळेवरती करायचे आहे. यामध्ये सर्वात पहिले जे जंत निर्मूलन करायचे आहे तर ते म्हणजे त्यांचे वय हे 15 दिवसाचे झाल्यावर करायचे आहे. यामध्ये आपण लिक्विड पिप्रॅझिनचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यानंतर पुन्हा 1 महिन्याने आपण लिक्विड अल्बेंडाझोल याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करू शकतो. पुन्हा आपण 1 महिन्याने लिक्विड फेनबेंडाझोल या औषधाचा त्यांच्या जंत निर्मूलनासाठी वापर करू शकतो आणि पुढच्या 1 महिन्याने पुन्हा आपण लिक्विड क्लोसेंटाल या औषधाचा त्यांच्या जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, या जंत निर्मूलनामुळे आपण आपल्या या बोकडांमध्ये, पाठींमध्ये त्यांना जे काही आहार देणार आहात, चारा देणार आहात, सप्लिमेंट्स देणार आहात, तर त्यांचे शोषण त्यांच्या शरीरासाठी होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे त्यांची वाढ जलद गतीने होते आणि त्यांच्या वजनाची वाढ ही त्या ठिकाणी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा एक त्यामधला घटक आहे, की त्यांचे प्रत्येक महिन्याला जंत निर्मूलन करायचे आहे. आपल्याला जर त्यांच्या वजनाची वाढ चांगली करायची असेल, तर हे जंत निर्मूलन करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे ज्यावेळेस आपले हे पाठ किंवा बोकड चारा किंवा खुराक खायला लागतील तर त्यांच्या आहारामध्ये आपण सोयाबीन डाळ असेल, हरभरा डाळ असेल, गहू असेल, मका असेल भिजवून, तर यांसारख्या सप्लिमेंट्सचा सुद्धा वापर करायचा आहे. मित्रांनो, या सप्लिमेंट्समध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स दिलेले असतात आणि जर चाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या शरीरासाठी हे घटक कमी पडत असतील तर या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो, की ज्यामुळे त्यांची वाढ फास्ट होण्यासाठी, जलद होण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यांच्या वजनाची वाढ चांगली होण्यासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस ते चारा खुराक खायला लागतील तर त्या ठिकाणी आपण या सोयाबीनची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, गहू असेल किंवा मका असेल भिजवून, तर यांचा सुद्धा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करत जा. आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे महिन्यामधून कमीत कमी 5 ते 10 दिवस त्यांच्या आहारामध्ये लिव्हर टॉनिकचा वापर करायचा आहे. यामध्ये मित्रांनो आपण जंत निर्मूलन केल्यानंतर पुढचे 5 ते 10 दिवस करू शकतो. कारण जंत निर्मूलनानंतर सुद्धा या लिव्हर टॉनिकचा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. खास करून आपल्या बोकडांचे वय हे दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना दुसरा डोस देऊ त्यानंतर जर केला तरीही चालेल किंवा पहिल्या महिन्यापासून जरी केला तरी सुद्धा कुठलीही अडचण नाही. परंतु पहिल्या महिन्यामध्ये जर आपण त्यांना एखादे मल्टीव्हिटॅमिन टॉनिक देत असाल तर आपण दुसऱ्या महिन्यापासून या लिव्हर टॉनिकचा वापर त्यांच्या आहारामध्ये करू शकतो. यामध्ये आपण ब्रोटॉन असेल, व्हिटाकॅन लिव्ह असेल, लिव्होफेरॉल असेल, लिव्ह 52 असेल यांसारख्या टॉनिकचा वापर त्यांच्यामध्ये 5 ते 10 दिवस जर केला तर त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स भरून निघतात, त्यांची भूक वाढते, पचन चांगले होते, त्यांच्या वजनाची वाढ होते, त्यांच्या शरीरावरील स्ट्रेस दूर होतो. यामुळे या लिव्हर टॉनिक जे आहे तर त्यांचा चांगला फायदा आपल्याला आपल्या बोकडांच्या वजन वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो बरेचसे बिटल शेळी पालन करणारे मोठे मोठे जे काही फार्म आहेत तर ते आपल्या या लहान पिल्लांमध्ये जे एक प्रोटीन सी म्हणून लिक्विड येते तर त्यांचा महिन्यामधून 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी वापर करत असतात. मित्रांनो, या प्रोटीन सी मध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स आहेत, एनर्जी आहे आणि काही प्रोटीन्स सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या प्रोटीन सी औषधाचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करतो तर त्यांच्यामध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, वजनाची वाढ करण्यासाठी, त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. आपल्याला जर शक्य असेल तर त्या ठिकाणी मग आपण या लिक्विड प्रोटीन सीचा सुद्धा त्यांच्या आहारामध्ये कमीत कमी महिन्यातून 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या या बोकडांना, पाठींना त्या ठिकाणी चांगले फायदे या औषधाचे देऊ शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती बिटल शेळी पालन करत असाल आणि आपण जर याप्रमाणे आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या आहारामध्ये बदल केले किंवा या सप्लिमेंट्सचा, खुराकाचा, चाऱ्याचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या बिटल पाठी जे असतील किंवा बोकड असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, पचन चांगले ठेवण्यासाठी, त्यांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न येऊ देण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होईल आणि त्यामुळे त्यांच्या वजनाची वाढ जी आहे तर ती आपल्या अपेक्षेप्रमाणे किंवा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यावरती जर बिटल शेळी संगोपन करत असाल तर त्यांच्या पिल्लांमध्ये वजनाची वाढ करण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो, कुठल्या आहाराचा वापर करू शकतो, कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर करू शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.